नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पाक न बनवता महिनाभर टिकणारी मऊसूत तिळाची खुसखुशीत वडी. तर ही वडी महिनाभर टिकते. तसेच वृद्धसुद्धा खाऊ शकतात, तसेच लहान मुलेसुद्धा ही वडी खाऊ शकतात. एवढी ही मऊसूत वडी आणि खुसखुशीत तयार होते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी गावरान तीळ घेतले आहेत. वडी बनवताना गावरान तिळाचा वापर केला की वडी चवीला खूप छान लागते आणि टेस्टीसुद्धा लागते. तर तुमच्याकडे जर पॉलिश तीळ मिळत असतील ते तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल, पण गावरान तीळच वापरा. तर लगेचच गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तीळ घालून घ्यायचे. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आणि मंद आचेवरती हे छान असे गरम करून घ्यायचे आहेत. तर तीळ भाजताना गॅसचा फ्लेम अजिबात हाय करायचा नाही. मंदच आचेवरती हे तीळ छान असे गरम करून घ्यायचे. तडतड आवाज येऊ लागला की लगेचच हे तीळ काढून घ्यायचे. त्यापेक्षा जास्तीचे तीळ तुम्ही गरम करून घेतलात तर तीळ आपले कडू होतात आणि वड्यासुद्धा आपल्या कडवट लागायला लागतात. तीळ काढून घेतले. सारख्याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून घेतले. शेंगदाणेसुद्धा मंद आचेवरती गरम करून घ्यायचे आहेत. अजिबात या शेंगदाण्यांना डाग पडू द्यायचा नाही. वरची साल निघायला लागली की लगेचच आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. थंड करून घेतले आणि त्यानंतर त्याची जी साल आहे वरची तीसुद्धा मी काढून घेतली आहे. आता तीळसुद्धा थंड झाली आहेत आणि शेंगदाणेसुद्धा. तर शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि हे प्लस मोडवरती लावून घ्यायचे. तर जाडसर असे हे कूट तयार करून घ्यायचे आहे. अजिबात याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची नाही आहे. यासाठीच प्लस मोडवरती लावून घ्यायचे. त्यानंतर तीळसुद्धा घालून घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते सुद्धा प्लस मोडवरती लावून घ्यायचे. 1 ते 2 वेळा फिरवले की हे छान असे बारीक होतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चम्मचभर सुंठ पावडर आणि पाव चम्मचभर वेलची पावडर घातली आणि हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे. अशा पद्धतीने एकजीव करून घेतले की नंतर कढईमध्ये घालताना गडबड होत नाही. सारख्याच कढईमध्ये 2 चम्मचभर तूप घालून घेतले. तूप थोडेसे गरम झाले की यामध्ये आपल्याला लगेचच गूळ घालून घ्यायचा आहे. तर सारख्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे आहे. तर 1.5 वाटी इथे मी गूळ घालून घेते. तर गूळ मी चिकीचा वापरलेला नाही, साधा गूळ वापरला आहे. तर गूळ व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा. तर गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी गूळ कापताना बारीक कापून घ्यायचा म्हणजे लवकर असा विरघळला जाईल. आता इथे पाहताय गूळ व्यवस्थित असा विरघळला आहे आणि अजिबात याचा पाक आपल्याला बनवायचा नाही आहे. पाक बनवला तर आपल्या वड्या कडक होतील. तर आता यामध्ये आपल्याला सर्व मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि चम्मचच्या साहाय्याने हे फटाफट एकजीव करून घ्यायचे आहे. तर गॅसचा फ्लेम मंदच ठेवला आहे. मंदच आचेवरती हे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचे आहे. अजिबात गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही किंवा बंद करायचा नाही आहे. हे छान असं एकजीव करून घेतले. इथे पाहताय तुम्ही आपले जे मिश्रण आहे ते अजिबात जास्तीचं म्हणजे गूळ जास्तीचा झाला नाही आहे किंवा कमीसुद्धा नाही पडला. तर ज्या भांड्यामध्ये ज्या प्लेटमध्ये आपण वडी सेट करणार आहोत त्या प्लेटला अगोदरच तुपाने ग्रीस करून घ्यायचे. त्यानंतर हे मिश्रण काढून घ्यायचे आणि चम्मचच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे सेट करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला चम्मचने सेट करता येत नसेल तर एखादा पेला घ्यायचा आणि पेयाला तेल लावून घ्यायचे किंवा तूप लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित अशी ही वडी थापून घ्यायचे. म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित असे थापून घ्यायचे. तर पटापट हे मिश्रण घट्ट होते, त्यामुळे हे झटपट आपल्याला करायला लागते. तर इथे पाहताय तुम्ही छान असे हे मिश्रण मी सेट करून घेतले आहे, थापून घेतले आहे. त्यानंतर
इथे मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते किती मस्त असे मिश्रण आपले घट्टसर तयार झालेले आहे. तर आता हे 2 ते 3 मिनिटभर बाजूला ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटानंतर लगेचच इथे मी याच्या वड्या पाडून घेणार आहे. खूप छान असे हे मिश्रण आपले घट्ट झालेले आहे आणि आपले जे आपण सामान घेतलेले आहे, जे आपण साहित्य घेतले आहे ते एकदम बरोबर आहे. अजिबात त्यामध्ये कमी किंवा जास्त असे काहीच नाही. 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 1.5 वाटी गूळ हे योग्य प्रमाण आहे. तर इथे पाहताय तुम्ही कटरच्या साहाय्याने इथे मी वड्या पाडून घेते. अगदी इझिली या वड्या पडत आहेत आणि प्लेटमधून सुटतसुद्धा आहेत. कापतानाच ह्या वड्या सुटत आहेत. म्हणजे पाहताय तुम्ही किती आपल्या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत. तर लगेचच इथे मी वड्यासुद्धा तुम्हाला काढून दाखवते. खूप छान आणि मऊसूत खुसखुशीत या वड्या तयार होतात. येत्या संक्रांतीला अशा पद्धतीने तुम्ही बिना पाकाची वडी एकदा नक्कीच बनवून पहा. तुमच्या घरी आजी आजोबा असतील ना, ते सुद्धा आवडीने खातील. तसेच लहान मुलेसुद्धा या वड्या आवडीने खातील. एवढ्या या मऊसूत आणि खुसखुशीत तयार होतात. तर इथे मी सर्वच वड्या तुम्हाला काढून दाखवल्या आहेत. अजिबात आपल्या प्लेटला चिपकलेल्या नाही आहेत. म्हणजे किती छान झाल्या आहेत. आणि तुम्हाला एक इथे मी वडी तोडूनसुद्धा दाखवते. खूप छान अशी झाली आहे आणि खुसखुशीतसुद्धा झाली आहे. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही वडी संक्रांतीला बनवूनच पहा. तर गूळ आणि तीळ हे थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खावे. कारण गूळ आणि तीळ हे आपल्या शरीराला उबदारपणा देतात. त्यामुळे हे दोन्ही आवर्जून खाल्लेच पाहिजेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.